नमस्कार. आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपण विचार करतो की हे माझ्यासोबतच का घडतंय. अगदी. किंवा एखाद्या चांगल्या माणसासोबत इतकं वाईट कसं होऊ शकतं. बरोबर. नशीब, नियती, प्रयत्न या शब्दांमध्ये आपण कुठेतरी अडकलेलो असतो. आपल्या आयुष्याची पटकथा नेमकी लिहिली तरी कोणी? आणि याच प्रश्नांच्या केंद्रस्थानी आहे सनातन वैदिक संस्कृतीमधील एक अत्यंत सखोल आणि तितकीच म्हणजे गैरसमज झालेली संकल्पना, कर्माचा सिद्धांत. अगदी. आणि आज आपण या सिद्धांताचा सखोल वेध घेणार आहोत. आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातील काही महत्त्वाचे उतारे आहेत जे या विषयावर एक नवीन प्रकाश टाकतात. हो, कारण आपला उद्देश केवळ जे पेराल ते उगवेल या सोप्या समीकरणाच्या पलीकडे जाणं आहे. बरोबर. कारण या स्रोतांनुसार कर्म ही केवळ एक बाह्य क्रिया नाहीये, तर ती एक अत्यंत गुंतागुंतीची, आपल्या मानसिक आणि आत्मिक जडणघडणीशी जोडलेली प्रक्रिया आहे. चला तर मग या संकल्पनेचे एक एक पदर उलगडून पाहूया. नक्कीच. सुरुवात या मूलभूत गोष्टीपासून करूया की हे स्रोत कर्माला केवळ कृती मानत नाहीत. अच्छा. ते कर्माला हेतुपूर्वक केलेली कृती मानतात. म्हणजे तुम्ही काय करता यापेक्षा तुम्ही ते कोणत्या हेतूने, कोणत्या भावनेने करता याला जास्त महत्त्व आहे. म्हणजे इंटेन्शन. अगदी. वैदिक तत्वज्ञानानुसार हा केवळ एक नैतिक नियम नाही, तर तो निसर्गाच्या नियमासारखाच एक वैश्विक नियम आहे. जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम. तो तुम्ही मानता किंवा नाही यावर अवलंबून नाही, तो कार्यरत असतोच. ही कल्पनाच खूप वेगळी आहे. म्हणजे हा काहीतरी शिक्षा किंवा बक्षीस देणारा देव नाही, तर ही एक अंतर्गत व्यवस्था आहे. पण मग ही व्यवस्था काम कशी करते? हो, आणि त्यासाठीच या स्रोतांमध्ये कर्माच्या 3 मुख्य प्रकारांचा उल्लेख आहे. ते समजून घेतल्यावर हे चित्र अधिक स्पष्ट होतं. ओके. बरोबर. पहिला आणि सर्वात विशाल प्रकार आहे संचित कर्म. संचित म्हणजे साठवलेलं. अगदी. याची कल्पना अशी करा की आपल्या जन्मांपासून ते आत्तापर्यंत किंबहुना अनेक जन्मांमधील आपल्या प्रत्येक हेतुपूर्वक कृतीचं, विचारांचं आणि भावनांचं एक प्रचंड मोठं कॉस्मिक क्लाउड स्टोरेज आहे. अरे बापरे, क्लाउड स्टोरेज. हो, यातून काहीही डिलीट होत नाही. प्रत्येक कर्माची नोंद तिथे असते. हा आपला वैयक्तिक आत्मिक ताळेबंद आहे जो आपण सोबत घेऊन फिरतो. म्हणजे हे एक असं खातं आहे जिथे प्रत्येक डेबिट आणि क्रेडिटची नोंद आहे. ही कल्पनाच थोडी भीतीदायक आहे. मग या प्रचंड मोठ्या साठ्याचं होतं काय? इथेच दुसरा प्रकार येतो जो आपल्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित आहे. तो कोणता? तो म्हणजे प्रारब्ध कर्म. त्या संचित कर्माच्या अथांग साठ्यामधून या जन्मात फळ देण्यासाठी तयार झालेला एक छोटासा भाग म्हणजे प्रारब्ध. अच्छा, म्हणजे संचित मधलाच एक हिस्सा. हो, याला आपण असं समजू शकतो की या जन्माच्या प्रवासाला निघताना आपल्याला एक निश्चित बजेट किंवा काही संसाधने दिली जातात. आपलं कुटुंब, आपलं शरीर, आपल्या नैसर्गिक क्षमता आणि आपल्या आयुष्यात अचानक येणाऱ्या काही अनपेक्षित घटना ज्या आपल्या नियंत्रणात नसतात त्या या प्रारब्धाचा भाग असतात. ठीक आहे. म्हणजे आपल्या आयुष्याचा सेटअप किंवा सुरुवातीची परिस्थिती ही प्रारब्ध ठरवतं. पण इथेच तो मोठा प्रश्न येतो जो या स्रोतांना वाचताना माझ्या मनात सतत येत होता. जर इतक्या गोष्टी आधीच ठरलेल्या असतील तर मग माझ्या प्रयत्नांना, माझ्या स्वातंत्र्याला काही अर्थ आहे का? हे तर मग म्हणजे नियतिवादासारखं वाटतं. उत्तम प्रश्न. आणि याच प्रश्नाचं उत्तर कर्माच्या तिसऱ्या आणि सर्वात महत्वाच्या प्रकारात दडलेलं आहे. ओके. तो आहे क्रियमाण कर्म. क्रियमाण म्हणजे ते कर्म जे आपण आत्ता या क्षणी स्वतंत्र इच्छेनं करत आहोत. तुमचे विचार, तुमचे निर्णय, तुमची कृती हे सगळं क्रियमाण कर्म आहे. प्रारब्ध म्हणजे तुम्हाला पत्त्यांचा एक सेट मिळालेला आहे. अच्छा. पण ते पत्ते कसे खेळायचे, कोणती चाल कधी चालायची हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. ते तुमचं क्रियमाण कर्म आहे. वा, ही उपमा खूपच समर्पक आहे. म्हणजे परिस्थिती म्हणजे प्रारब्ध जरी आपल्या हातात नसलं बरोबर, तरी त्या परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो म्हणजे क्रियामाण, हे आपलं स्वातंत्र्य आहे. या स्रोतांमध्ये धनुर्धारीचं एक उदाहरण दिलंय, ते इथे चपखल बसतं. अगदी. ते उदाहरण असं आहे की धनुर्धाराच्या भात्यात किती बाण आहेत हे धाचं प्रारब्ध आहे. ते तो बदलू शकत नाही. पण कोणत्या बाणाचा उपयोग कधी करायचा, निशाणा कुठे साधायचा आणि बाण सोडायचा की नाही हे ठरवण्याचं स्वातंत्र्य त्याचं क्रियमाण कर्म आहे. आणि गंमत म्हणजे आजचं प्रत्येक क्रियामाण कर्म
उद्याच्या संचित कर्मामध्ये जमा होत असतं आणि भविष्यातील प्रारब्ध घडवत असतं. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे हा सिद्धांत आपल्याला हतबल नाही तर अधिक सामर्थ्यवान बनवतो. तो सांगतो की भूतकाळाने तुमची आजची सुरुवात निश्चित केली असेल, पण तुमचा भविष्यकाळ तुमच्या वर्तमानातील निवडींवर अवलंबून आहे. ही जबाबदारीची भावना खूप मोठी आहे. अगदी. पण मग इथे एक व्यावहारिक आणि नैतिक प्रश्न निर्माण होतो. तो कोणता? जर आपण पाहिलं की समाजात कुणावर तरी अन्याय होतोय किंवा कुणीतरी खूप दुःख भोगत आहे, तर हे त्याचं प्रारब्ध असेल असं म्हणून आपण आपली सामाजिक जबाबदारी टाळू शकतो का? या सिद्धांताचा असा गैरवापर होण्याचा धोका नाही का? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि या सिद्धांतावर नेहमीच ही टीका केली जाते. हो. पण विद्यानंद यांचे स्रोत यावर स्पष्ट भाष्य करतात. ते सांगतात की दुसऱ्या व्यक्तीचं दुःख हे त्याचं प्रारब्ध असू शकतं, पण त्या दुःखाच्या क्षणी तुम्ही काय करता हे तुमचं क्रियमाण कर्म आहे. अच्छा, म्हणजे आपलं कर्म तिथे सुरू होतं. बरोबर. तुम्ही त्याच्याकडे पाहून दुर्लक्ष करता की सहानुभूतीने मदतीचा हात पुढे करता, ही तुमची निवड आहे. तुमची करुणा, तुमची सेवा ही तुमची सर्वोत्तम क्रियमाण कर्म बनतात. त्यामुळे हा सिद्धांत सामाजिक निष्क्रियतेला नाही, तर सजग कृतीला प्रेरणा देतो. अगदी दुसऱ्याच्या प्रारब्धाचा संदर्भ देऊन पळ काढणं हे स्वतःसाठी एक नकारात्मक कर्म घडवण्यासारखं आहे. हे स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे, कारण ते या सिद्धांताला वैयक्तिक पातळीवरून सामाजिक पातळीवर आणतं आणि हे मला त्या पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातं, जो या स्रोतांमध्ये मला सर्वात आकर्षक वाटला. तो म्हणजे कर्माचा परिणाम केवळ आपल्या बाह्य घटनांवर नाही, तर आपल्या आंतरिक जडणघडणीवर, आपल्या स्वभावावर होतो. संस्कार ही संकल्पना अगदी. ही या सिद्धांताची खरी खोली आहे. या स्रोतांनुसार आपण जेव्हा एखादं कर्म वारंवार करतो, तेव्हा आपल्या मनात किंवा चित्तावर त्याचे सूक्ष्म ठसे उमटतात. यांनाच संस्कार म्हटलं जातं. ठसे? हो. जसं चिखलातल्या रस्त्यावरून गाडी वारंवार गेली की तिथे खोल चाकोऱ्या तयार होतात, तसंच आपल्या कर्मामुळे आपल्या मनात सवयींच्या, विचारांच्या आणि भावनांच्या चाकोऱ्या तयार होतात. हे तर आजच्या न्यूरोसायन्सच्या न्यूरोप्लास्टिसिटीच्या सिद्धांतासारखं वाटतंय, जिथे म्हटलं जातं की आपण जे विचार किंवा कृती वारंवार करतो, त्यामुळे आपल्या मेंदूतील न्यूरल पाथवेज अधिक मजबूत होतात आणि तेच आपलं वर्तन बनतं. अचूक. हीच ती गोष्ट आहे. हजारो वर्षांपूर्वी मांडलेली ही संकल्पना आज विज्ञान सिद्ध करतंय. खरंच की. जर एखादी व्यक्ती सतत रागाचा विचार करते किंवा रागाने वागते, तर राग ही तिच्या मनातील चाकोरी इतकी खोल होते की तो तिचा स्वभाव बनतो. याउलट क्षमाशीलतेची कृती वारंवार केल्यास क्षमा हा स्वभाव बनतो. म्हणजे आपलं क्रियामाण कर्म केवळ आपलं भविष्य नाही, तर आपलं व्यक्तिमत्व घडवत असतं. आपण आपल्या कर्माने स्वतःला घडवत असतो, अक्षरशः एका मूर्तिकाराप्रमाणे. म्हणजे आपण केवळ आपल्या आयुष्याचे लेखक नाही, तर आपण आपल्या व्यक्तिमत्वाचे शिल्पकार सुद्धा आहोत. ही कल्पनाच अफाट आहे. मग या चक्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? कारण हे सगळं ऐकून असं वाटतं की आपण सतत कर्म करत राहणार, संस्कार घडवत राहणार आणि या चक्रात फिरत राहणार. हो, इथेच निष्काम कर्म ही संकल्पना येते, नाही का? पण खरं सांगायचं तर फळाची अपेक्षा न ठेवता काम करणं हे ऐकायला खूप छान वाटतं, पण व्यवहारात ते जवळजवळ अशक्य वाटतं. तुम्ही बरोबर ओळखलात. निष्काम कर्म हे या सिद्धांताचं शिखर आहे आणि तुमचा मुद्दाही बरोबर आहे. ते खूप कठीण वाटतं, कारण आपण प्रत्येक कृती कोणत्या तरी फळाच्या अपेक्षेनेच करतो की नाही. अगदी. पण स्रोत सांगतायत की निष्काम म्हणजे उदासीन किंवा निरुत्साही होऊन काम करणं नाही. त्याचा अर्थ फळामध्ये आसक्त न होणं असा आहे. आसक्त न होणं, या दोन्हीतला फरक थोडा स्पष्ट कराल का? नक्कीच. समजा एक डॉक्टर रुग्णावर शस्त्रक्रिया करत आहे. त्याचं पूर्ण लक्ष, कौशल्य आणि प्रामाणिकपणा त्या शस्त्रक्रियेत असतो. रुग्ण बरा व्हावा ही त्याची इच्छा असते, पण अंतिम परिणाम त्याच्या हातात नसतो. बरोबर. निष्काम कर्म म्हणजे आपलं 100% योगदान कृतीमध्ये देणं, पण परिणामावर आपला हक्क न सांगणं. मी माझं सर्वोत्तम काम केलं, आता जे होईल ते स्वीकारायला मी तयार आहे. ही वृत्ती म्हणजे निष्काम कर्म. अच्छा. यामुळे काय होतं की यश मिळालं तर अहंकार वाढत नाही आणि अपयश आलं तर नैराश्य येत नाही. माणूस त्या परिणामांच्या भावनिक ओझ्यापासून मुक्त होतो. म्हणजे हा एक प्रकारचा मानसिक स्वातंत्र्याचा मार्ग आहे. कामात स्वातंत्र्य शोधणं, कामापासून नाही. अगदी. जसं एखादा संगीतकार
प्रसिद्धीसाठी किंवा पैशांसाठी गाण्याऐवजी केवळ संगीताच्या शुद्ध आनंदासाठी गातो तसं काहीसं. अगदी समर्पक उदाहरण. जेव्हा कृती स्वतःच एक आनंद बनते तेव्हा फळाची अपेक्षा गौण ठरते. ही एक अत्यंत प्रगत मानसिक अवस्था आहे जी कर्माच्या बंधनातून मुक्ती देते. कारण जिथे फळाची आसक्ती नाही तिथे नवीन संस्कार निर्माण होण्याची प्रक्रिया क्षीण होते. तर आजच्या या संपूर्ण चर्चेचा आपण जर धावता आढावा घेतला तर असं दिसतं की कर्म ही एक बहुआयामी संकल्पना आहे. ती केवळ कृती नाही तर हेतुपूर्वक केलेली कृती आहे. संचित, प्रारब्ध आणि क्रियामाण हे तिचे 3 प्रकार आपल्याला सांगतात की आपल्या आयुष्यात स्थिरता आणि स्वातंत्र्य या दोन्हींना स्थान आहे. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या निवडी केवळ बाह्य घटनाच नाही तर आपल्या आतलं जग, आपला स्वभाव घडवत असतात. हो. थोडक्यात सांगायचं तर कर्माचा सिद्धांत हा जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. तो आपल्याला सांगतो की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी निव्वळ अपघात किंवा योगायोग नाहीत. त्यामागे एक कार्यकारण भाव आहे. म्हणजे एक लॉजिक आहे. अगदी. तो आपल्याला आपल्या कृतींसाठी जबाबदार धरतो, पण त्याच वेळी तो अत्यंत आशावादी आहे. तो आपल्याला सांगतो की तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे. तुम्ही भूतकाळाचे कैदी नाही, तर भविष्याचे शिल्पकार आहात. म्हणूनच हा प्राचीन सिद्धांत आजही तितकाच प्रासंगिक आणि मार्गदर्शक ठरतो. खरंच, या चर्चेतून कर्माच्या सिद्धांताकडे पाहण्याचा एक खूपच सखोल आणि व्यावहारिक दृष्टिकोन मिळाला. हे केवळ चांगले करा, चांगले मिळेल इतकेच मर्यादित नसून यात जबाबदारी, स्वातंत्र्य आणि आत्मपरिवर्तनाची एक मोठी संधी दडलेली आहे. नक्कीच. आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते जो या स्रोतांच्या गाभ्याला स्पर्श करतो. आपण सहसा विचार करतो की मी हे कर्म केलं तर मला भविष्यात काय मिळेल. म्हणजे आपलं लक्ष नेहमी मिळण्यावर असतं. बरोबर. सुख मिळेल, दुःख टळेल वगैरे. हो, पण हे स्रोत आपल्याला एक वेगळाच प्रश्न विचारायला सांगतात. तो प्रश्न मला काय मिळेल हा नाहीये. मग कोणता? तो प्रश्न आहे, मी जे काही करत आहे त्यामुळे मी कोण बनत आहे. आपण करत असलेली प्रत्येक कृती, मनात आणलेला प्रत्येक विचार हा आपल्या व्यक्तिमत्वाच्या कॅनव्हासवर मारलेला एक ब्रशस्ट्रोक आहे. वा. तर प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की आजच्या माझ्या छोट्या छोट्या निवडींमधून मी माझ्या स्वभावाचं, माझ्या असण्याचं कोणतं चित्र रंगवत आहे.